नमस्कार मित्रांनो, मी श्रुती। आज आम्ही 5वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 आला पाऊस ही कविता अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण कवितेला सुरुवात करूया। आला पाऊस पाऊस येती मोतियाच्या दारा, थेंब झिलता झिलता फुले मोरांचा पिसारा। तर पहिल्या कडव्यात कवी काय म्हणत आहे, तर पाऊस आला आहे आणि तो पाऊस कसा आला आहे, झिलत झिलत आला आहे आणि त्या पावसाचे थेंब कसे आहे, मोत्यासारखे आहे। तर तो जो पाऊस आहे तो मोत्यांची धारा घेऊन आला आहे आणि त्या थेंबांना पाहून मोराने सुद्धा आपला पिसारा फुलवलेला आहे। तर असे इथे पहिल्या कडव्यात आपल्याला कवी सांगत आहे। आता आपण दुसऱ्या कडव्यात आपल्याला कवी सांगत आहे। आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया। नाचे रानात निर्झर पायी पैजण बांधून, काय शेतकरी गीत हाती डांगर धरुनी। तर या दुसऱ्या कडव्यात कवी आपल्याला काय सांगत आहे की रानात निर्झर पायी पैजण घालून नाचत आहे। म्हणजे निर्झर म्हणजे झरा, झरा जो आहे तो वाहू लागला आहे। जेव्हा झरा वाहू लागतो तो खळखळ असा आवाज करू लागतो। तर त्या खळखळणाऱ्या आवाजाला कवीने काय म्हटलं आहे, ते जणू झऱ्याने काही पैजण घातले आहे आणि पैजण घालून तो नाचत आहे। तर झरा वाहत आहे आणि त्या खळखळ आवाजाला, जो खळखळ झऱ्याचा जो आवाज येतो, जणू झरा काही पैजण घालून नाचत आहे असं इथे कवी म्हणत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी जो आहे तो हातात नांगर घेऊन गीत गात आहे। तर पाऊस पडल्यावर शेतकरीला खूप आनंद होतो। त्याला असं वाटतं की आता आपल्याला शेती करायला मिळणार, आपलं पीक डुलणार। तर आनंदाने शेतकरी सुद्धा जो आहे तो काय करू लागला आहे, गीत गाऊ लागला आहे। आता आपण तिसऱ्या कडव्याकडे वळूया। झाडे झुलत्या तालात जरा डोंगर हसले, दूर आकाश गेलेले पक्षी घरट्यात आले। तर इथे काय म्हटलं आहे कवीने की झाडं जी आहे ती झुलू लागली आहे। म्हणजे काय होतं, जेव्हा पाऊस यायला सुरुवात होते तेव्हा पावसाबरोबर वारा येऊ लागतो आणि त्या वाऱ्यासोबत झाडंही डोलू लागतात, म्हणजे ती वाऱ्यासोबत हलू लागतात। त्याचप्रमाणे डोंगर सुद्धा हसू लागले आहे, म्हणजे सगळं काही हिरवगार दिसू लागलं आहे। आणि काय झालंय, डोंगर जो आहे तो हसू लागला आहे असं ते कवी म्हणतो आहे। त्याचप्रमाणे दूर आकाशी जे पक्षी गेलेले आहे, जे पक्षी आपल्या घरट्यातून बाहेर गेलेले आहे, ते पक्षी आपल्या घरट्यात परत आले आहे। जर आपण पावसात बाहेर उभं असतो तेव्हा आपण काय करतो, पाऊस आल्यावर, तर जर आपण बाहेर असतो पाऊस आल्यावर आपण आपल्या घरात येतो ना, त्याचप्रमाणे पक्षीसुद्धा जे उडून वर गेलेले आहे, जे दूर आकाशी गेलेले आहे, जे बाहेर फिरायला गेलेले आहे, ते परत आपल्या घरट्यात आले आहे असे कवी इथे आपल्याला सांगत आहे। आता आपण चौथ्या कडव्याकडे वळूया। गंध पाऊस मातीचा दरवळतो मनात, स्वप्न हिरवे हिरवे आता फुलले सृष्टीत। तर पहिल्या पावसाने काय होतं की मातीचा जो गंध आहे, पहिला पाऊस जेव्हा मातीत पडतो तेव्हा मातीचा गंध सगळीकडे पसरतो आणि तो मातीचा गंध काय होतो की आपल्या मनात घर करून राहतो, तो आपल्या मनात दरवळू लागतो। आपल्याला जिथे आपण जातो तिथे त्या मातीचा वास येतो आणि तो सगळीकडे दरवळू लागतो असं कवी ते म्हणत आहे। त्याचप्रमाणे ही सृष्टीचे जे हिरवे हिरवे दिसणारे सृष्टीचे जे स्वप्न आहे, हिरवे हिरवे दिसणारे जे सृष्टीचे स्वप्न आहे ते आता पूर्ण झाले आहे असे इथे कवी आपल्याला सांगत आहे। आता आपण 5व्या कडव्याकडे वळूया।
आला पाऊस पाऊस एक तजेला नवासा, नदी वाजते मृदंग मिळे मातीला दिलासा. तर पाऊस कसा आला आहे, एक तजेला एक नवा टवटवीतपणा घेऊन आला आहे असे कवी इथे म्हणत आहे. नवी मृदंग वाजत आहे म्हणजे काय, मृदंग वाजू लागले आहे म्हणजे नभात म्हणजे ढगात आवाज येऊ लागला आहे. तर जेव्हा ढग एकामेकांना आपटतात तेव्हा काय होतं की आवाज येतो आणि त्या आवाजावर आपल्याला समजतं की आता पाऊस पडणार आहे. तर नभात मृदंग वाजू लागले आहे, ढग एकामेकांना आपटू लागले आहे असे कवी इथे आपल्याला सांगत आहे. आणि त्याप्रमाणे त्या आवाजाने काय होत आहे, मातीला एक नवा तजेला मिळत आहे, नवा टवटवीतपणा एक मातीला मिळत आहे असं कवी इथे आपल्याला सांगत आहे. तर कवितेमध्ये आपल्याला कवी काय सांगत आहे की पाऊस आल्यामुळे मोर नाचू लागले आहे, शेतकरी गीत गाऊ लागले आहे, रानात निर्झर वाहू लागला आहे. त्याचप्रमाणे मातीचा जो सुगंध आहे तो सगळीकडे दळवळत आहे असे इथे आपल्याला कवी सांगत आहे. त्याचप्रमाणे नभात मृदंग वाजू लागले आहे असे कवी आपल्याला या कवितेत सांगत आहे. तर आता आपण या कवितेच्या प्रश्नांच्या उत्तरांकडे वळूया. पहिला प्रश्न, मोर आपला आनंद कसा व्यक्त करत आहे. तर मोर जो आहे तो आपला आनंद पिसारा फुलवून व्यक्त करत आहे. दुसरा प्रश्न, निर्झर काय करत आहे. तर निर्झर म्हणजे काय, तर निर्झर म्हणजे झरा. तर निर्झर पायात पैंजण घालून नाचत आहे. प्रश्न तिसरा, सृष्टीचे स्वप्न सांगणाऱ्या कवितेतील ओळ लिहा. तर स्वप्न हिरवी हिरवी आता फुलली सृष्टीत. तर सृष्टीचे स्वप्न सांगणारे कवितेतील ह्या 2 ओळी आहेत. चौथा प्रश्न, मातीला दिलासा कधी मिळतो. जेव्हा नभात मृदंग वाजू लागतात तेव्हा मातीला दिलासा मिळतो असे कवी आपल्याला सांगत आहे. तर या कवितेवर आधारित 4ही प्रश्नांची उत्तरे आपण सोडवलेली आहेत. धन्यवाद.